अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती मेळघाट दौऱ्यावर आले होते। तसेच प्रकाश होमस्टे या ठिकाणी भेट देऊन होमस्टे कसे चालवतात आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध झाला या संदर्भात माहिती घेतली। तसेच आमझरी येथील साहसी क्रीडा खेळाच्या माध्यमातून या ठिकाणच्या वन समितीला व स्थानिक लोकांना रोजगाराची प्राप्ती कशी झाली या संदर्भात माहिती जाणून घेतली व त्यांच्याशी चर्चा केली। यानंतर सकाळी वन विभागामार्फत निसर्ग अनुभवासाठी वन विभागामार्फत मचाणी उभारण्यात आलेल्या आहेत त्या मचाणीची पाहणी केली व या माध्यमातून पर्यटकांना निसर्गाचा आस्वाद घेता येईल या संदर्भात माहिती जाणून घेतली व मचाणीचे उद्घाटन सुद्धा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। यासोबतच भीमकुंड येथील वन विभागामार्फत साहसी क्रीडा खेळांचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की या ठिकाणी वन विभागामार्फत स्थानिकांना पोस्ट ही योजना अतिशय उत्कृष्ट अशी योजना देण्यात आली असून या माध्यमातून स्थानिक आदिवासी बांधवांना व इतर स्थानिकांना होमस्टे ही योजना दिल्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे व पर्यटनाला चालना सुद्धा मिळत आहे। शासनाचा एकमेव उद्देश पर्यटनाला चालना देणे व त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करणे हे असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करणे हा एकमेव उद्देश शासनाचा आहे। मेळघाटातील वन विभागाचे अधिकारी अतिशय चांगला उपक्रम राबवत असून या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे। भीमकुंड येथील साहसी क्रीडा खेळांमुळे सुद्धा या ठिकाणच्या स्थानिक वन समितीला या ठिकाणी उत्पन्न मिळेल तसेच या ठिकाणच्या वन व्यवस्थापन समितीला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल। हा रोजगार पुढे वाढविण्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। उद्घाटनाप्रसंगी चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, अमरावती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल तसेच सौरभ कटियार, जिल्हाधिकारी अमरावती, जयवंती बॅनर्जी मुख्य वन संरक्षक प्रादेशिक अमरावती, आदर्श रेड्डी वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, यशवंत बहाडे विभागीय वन अधिकारी प्रादेशिक परतवाडा मेळघाट व्याघ्र प्रकल्प तसेच स्थानिक वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।